दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपल्याला आपले जर जुने तरुणपणाचे दिवस आठवतील तर बघा, किंवा आपण जेव्हा नुकतेच तरुण होत होतो, नुकतेच वयात येत होतो, त्यावेळेस आपलं मन कसं असायचं, किंवा आत्ता सध्या जे कोणी असतील तरुण वयात येणारे असतील त्यांची पण स्थिती कदाचित ही असेल. बघा, कधी कधी ज्यावेळेस आपण वयात येतो त्यावेळेस एखाद्या मुलीबद्दल, मुलगा असेल तर मुलीबद्दल एक प्रकारचं एक आकर्षण निर्माण होतं, किंवा मुलींनासुद्धा एखाद्या मुलाबद्दल आकर्षण निर्माण होतं. आणि मग पूर्वी काय करायचे, ते एखादं फूल घ्यायचे, एखाद्या जास्त पाकळ्या असलेल्या फुलं घ्यायची. सगळ्यांना आठवत असेल बघा मी सांगितल्यावर. आणि मग एक पाकळी तोडली की आपण म्हणायचो तो किंवा ती माझ्यावर प्रेम करते. दुसरी पाकळी तोडायची, ती प्रेम करत नाही. अशी सगळ्या पाकळ्या एक 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 तोडत जायचो आपण, आणि म्हणत जायचो ती माझ्यावर प्रेम करते, ती माझ्यावर प्रेम करत नाही. आणि असं करता करता शेवटची पाकळी जर आली की ती माझ्यावर प्रेम करत नाही, तर अतोनात दुःख व्हायचं आणि खूप मनाला लागायचं. इंग्लिशमध्ये जे मुलं असतील किंवा इंग्रजी समजणारे असतील त्यांना आठवत असेल की आपण काय म्हणायचो, ते ही लव्ज मी, ही लव्ज मी नॉट, किंवा शी लव्ज मी, शी लव्ज मी नॉट. आणि एक एक पाकळी आपण तशी तोडायचो. आणि ज्यावेळेस शेवटची पाकळी जर आली की ही ऑर शी लव्ज मी नॉट, मग ते फार दुःख व्हायचं. आणि अशाच एक लहान मुलगी आपल्या आईकडे धावत येते, आईला मिठी मारते आणि रडायला लागते आणि सांगते की देव माझ्यावर प्रेम नाही करत. आणि आईला आश्चर्य वाटतं आणि आई सांगते, हे तुला कसं समजलं की देव तुझ्यावर प्रेम करत नाही? आणि ती सांगितले, मी हे फुलाच्या पाकळ्या तोडत होते आणि शेवटची पाकळी आली की देव माझ्यावर प्रेम करत नाही, गॉड लव्ज मी नॉट. आणि म्हणून मला खूप वाईट वाटलं. आणि तिच्या आईने तिला समजावलं की देव असं कधीही करत नाही. देव तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि देव सर्वांवर प्रेम करतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं कधी कधी जाणवलंय का, की मनात असं आलेलं आहे का की देव माझ्यावर प्रेम करत नाही? जर अशी शंका असेल, जर असं कधी मनात आलं असेल, तर लक्षात घ्या की पूर्वीचे दिवस आठवा. देवाने तुम्हाला किती आशीर्वाद दिले, प्रत्येक दिवस तुमचा देवाने आशीर्वादित कसा केला, ह्याद्वारे तुम्हाला समजेल की देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि जरी तशी शंका असेल तर पवित्र शास्त्र उघडा, बायबल उघडा, योहान 3:16 वाचा, की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, आपल्यासाठी त्याने दिला. रोमकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, त्याने क्रूसावर आपला प्राण दिला. आमच्या प्रश्नांच्या आणि आमच्या शक्कांच्या पलीकडे जाऊन देव आमच्यावर प्रेम करतो. कधी असं वाटलं की देव आमच्यावर प्रेम करत नाही, तर त्याचे आशीर्वाद आठवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन, रोमन्स चॅप्टर 5 अँड वर्स 8. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.